बेल्ले ग्रामदैवत मुक्ताबाई माता मंदिरामध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला। मंदिराच्या पाठीमागील ग्रिल तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला। मुक्ताबाई मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये त्यांनी प्रवेश करून कडी कोंडा तोडून आतमध्ये असलेले कपाट अस्तव्यस्त केले। सुदैवाने त्यांना हाती काहीही लागले नाही, कारण मुक्ताबाई मंदिरातील दागिने हे त्या मंदिरामध्ये किंवा देवीच्या मूर्तीवरती नसतात, हे बेल्ले गावचे गुरव संतोष क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले। या घटनेची माहिती आळेफाटा पोलिसांना कळवली आहे। तर चोरटा हा माहितीतला असावा असा अंदाज पंचायत समितीचे सदस्य राजू शेठ पिंगट यांनी शिवनेरी संवादशी बोलताना सांगितला आहे। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले। या खिडकीला ग्रिल होतं पण ते तोडलं। सिस्टीम पहिली बंद केली। ही सिस्टीम कशाची आहे? नवीन इन्व्हर्टरची आहे। हां, ती बंद झाल्यामुळे सीसी कॅमेरे बंद झाले। लाईट बंद केली पहिली, लाईट बंद। या खिडकीतून आत प्रवेश केला। हे बोलू हे काढलं, ते बोलू काढलं, हे तोडलं। इकडली जी लाईट होती आपली गाभाऱ्यातली, हां, बाहेरची रेवायची ती बंद होती। म्हणजे इन्व्हर्टर आणि लाईट दोन्ही बंद केल्या। बंद केली आपण, ती लाईट बंद होती। हां, आतमध्ये सगळ्या सीसीटीव्ही सीसीटीव्ही बंद झाली ना, मग इन्व्हर्टर बंद झालं, मला सीसीटीव्ही बंद झाली। हां हां हे तर कोंडाच तोडला। उचकलं फक्त इथं। हा, एवढा दरवाजा ब्रँड झालाय। याला कुलूप होतं का? हा, कुलूप होतं। ते तोडलं। आतमध्ये कुठं काही काय नाही, बाकी काय नाही गेलं। आपली पूर्ण फोटो होतं, खोटं मंगळसूत्र होतं, ते म्हणजे देवीच्या गळ्यात होतं, ते काढून नेलं। किती वाजता आलं साधारण काय? साधारणतः काय आयडिया नाही आपल्याला, पण 10-11 वाजता मी कामाला आलो ना, तेव्हा फोन नव्हते, 11-11:15 फोन नव्हते। हे 12-1च्या दरम्यान झाले, 1-2च्या दरम्यान। आणि जे आपले दागिने वगैरे इथं नसलच, काही इथे ठेवलेलं नसल। राजू शेठ, आपल्या मुक्ताबाई मंदिरामध्ये रात्री चोरीचा प्रयत्न झाला, काय सांगाल? चोरीचा प्रयत्न झालेलाच आहे, परंतु तो चोरीचा प्रयत्न पूर्ण माहितगाराकडून झालेला आहे, कारण त्याला पूर्ण माहिती होती कोणती खिडकी काढता येईल, कुठे इन्व्हर्टर आहे, ते बंद केलं व नियोजन करणं पूर्ण चोरीचा प्रयत्न केला, परंतु त्याला अजून तर काही सापडलं नाही, पण बहुतेक काहीच सापडलं नाही असं वाटतंय। आणि आपले देवीचे दागदागिने तर नसतात ना इथं? नाही, इथं काहीच नसतं, फक्त पैशाची पेटी, दक्षिणा आणि ते छोटे दागिने होते। दक्षिणा पेटी आहे, तिला अजून काही समजलं नाही, कारण आम्ही काही हात नाही लावला पोलीस येईपर्यंत, त्याच्यामुळे ते समजलं नाही, पण बहुतेक काही झालं नसेल। पोलिसांना कल्पना दिली का? सर्व गुरुवांनी संतोष क्षीरसागर यांनी पोलिसांना कल्पना दिलेली।